अहमदनगरमधील ग्रामस्थांचं ग्रामदैवत असलेल्या विशाल गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली। अहमदनगरमधील ग्रामस्थांचं ग्रामदैवत असलेल्या विशाल गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सोमवारी सकाळी सुरुवात झाली। विशाल गणपतीची मिरवणूक ही पहिली मानाची मिरवणूक समजली जाते। या मिरवणुकीनंतर अहमदनगरमधील इतर गणपती विसर्जन मिरवणुकांना सुरुवात करतात। कलेक्टरांच्या हस्ते स्थापना पूजा झालेली आहे आणि आता माळेवाडा गणपतीच्या मानाच्या गणपतीच्या आणि या ग्रामदैवताची विसर्जनाची मिरवणूक या ठिकाणी सुरू झालेली आहे। दरवर्षीप्रमाणे आपण पारंपरिक पद्धतीनं आपला सांस्कृतिक वारसा जपून कुठल्याही प्रकारचं डीजे वगैरे न लावता, कुठल्याही प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साधनं न लावता आपण एक हिंदुस्थानचा वारसा म्हणून आपले ढोल लेझीम पथक आणि झांज पथक अशा प्रकारचे वेगवेगळे आणि दांडपट्टा आणि वेगवेगळ्या अशा प्रकारचा जे वाद्य आहेत ते या ठिकाणी वाजले जातात। सोमवारी विशाल गणपतीच्या मंदिरात जिल्हाधिकारी अनिल कवडे यांच्या हस्ते महापूजा आणि आरती करण्यात आली। त्यानंतर गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली। मिरवणुकीमध्ये पारंपरिक वाद्यांसह ढोल पथक, महिलांचे दांडिया पथक देखील सहभागी झाले होते। सालाबादप्रमाणे विसर्जन मिरवणुकांमध्ये मानाच्या विशाल गणपतीबरोबरच एकूण 14 गणेश मंडळ सहभागी झालेत। तसेच मानाचा तिसरा गणपती माळेवाडा तरुण मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीची महाआरती जिल्हाधिकारी अनिल कवडे यांच्या हस्ते करण्यात आली। विशाल गणपतीप्रमाणे याही मंडळानं पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढली होती। माळेवाडा तरुण मंडळाची ही मिरवणूक आपण गेल्या वर्षीपासून डीजेला फाटा देऊन या निसर्गाचं जे नुकसान होतं या आवाजामुळं, त्यामुळं आपण डीजेला फाटा देऊन यावेळेस ढोल पथक लावून पारंपरिक पद्धतीने मिरवणुकीचं आपण नियोजन केलेलं आहे। यावेळेस या ठिकाणी आमचं माळेवाडा तरुण मंडळ मानाच्या क्रमांकातलं तिसरं मंडळ आमच्या दरवर्षी जुन्या परंपरेनुसार प्रथेनुसार या ठिकाणी SP साहेब आमचा हा गणपती बसवण्यासाठी येत असतात। बसवण्याची आरती SP साहेबांच्या हातून होते आणि गणपती विसर्जनाची जी आरती आहे ती आपले कलेक्टर साहेब अनिलजी कवडे साहेब यांच्या हातून आत्ताच आरती होऊन आत्ताच आम्ही गणपती विसर्जन मिरवणुकीत प्रारंभ करत आहे। C24 ताससाठी प्रतिनिधी सौरभ गायकवाड, अहमदनगर।